आणि पायाभूत सुविधांसंदर्भात बजेटमध्ये काय काय करण्यात आलेलं आहे, कोणकोणती आश्वासनं देण्यात आलेली आहेत तेही पाहूयात। पायाभूत सुविधांसाठी देशभरामध्ये काही लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पायाभूत सुविधांचं जर बजेट पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची घोषणा आज जी करण्यात आलेली आहे ती म्हणजे येत्या 5 वर्षात 2 कोटी घरं उभारली जाणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेमधून 3 कोटी घरं बनवली जाणार आहेत आणि परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हेच सरकारचं धोरण असल्याचं सुद्धा नमूद करण्यात आले। जुलैमधल्या अर्थसंकल्पात विकसित भारताचा रोडमॅप सादर करण्यात आला आणि लक्षद्वीपच्या विकासावर आपण भर देऊ। पुढच्या अर्थसंकल्पात यासाठीच्या घोषणा केल्या जातील। विमानतळांची संख्या ही गेल्या 10 वर्षात दुप्पट झाल्याचं या अर्थसंकल्पामध्ये नमूद करण्यात आले। याशिवाय भारतीय विमान कंपन्यांची 1000 नवीन विमान खरेदीची सुद्धा माहिती अर्थसंकल्पामध्ये देण्यात आली आणि देशात 149 विमानतळ कार्यरत आहेत। 570 नवे हवाई मार्ग तयार केले जात आहेत। ऊर्जा, खनिज आणि सिमेंटचे 3 नवे कॉरिडॉर्स बांधले जात आहेत आणि छोट्या शहरांना जोडण्यासाठी 517 नवीन मार्गांवर उडान योजना लागू केली जाते। शेती संदर्भातल्या बजेटमध्ये काय काय तरतूद करण्यात आलेली आहे त्यावर एक नजर टाकूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।